दरवर्षी वैशाख महिन्याच्या रणरणत्या उन्हात एक असा दिवस येतो ज्या दिवसाची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो. तो दिवस उजाडला की सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. सोनाराच्या दुकानाबाहेर लागलेली ती भली मोठी गर्दी. कुणी नवीन गाडी घेण्याच्या तयारीत असतं, तर कुणी आपल्या नवीन घराच्या वास्तुशांतीची पूजा करत असतं. आपल्या सर्वांच्या मनावर एक गोष्ट अगदी खोलवर बिंबवली गेली आहे, ती म्हणजे अक्षय तृतीया हा फक्त आणि फक्त सोने खरेदी करण्याचा आणि पैसा गुंतवण्याचा एक अत्यंत शुभ दिवस आहे. पण मित्रांनो, जर मी तुम्हाला आज असं सांगितलं की हे पूर्ण सत्य नाहीये, सोने खरेदी करणं हा तर या महान दिवसाचा एक अत्यंत छोटा आणि वरवरचा भाग आहे. या एका दिवसाच्या मागे अशी प्रचंड, गूढ आणि अतर्क्य रहस्य लपलेली आहेत, जी ऐकल्यानंतर आज तुमच्या अंगावर अक्षरशः शहारे येतील. आपल्या प्राचीन पुराणांमध्ये आणि वेदांमध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की याच दिवशी घडलेल्या काही अतिप्रचंड आणि दिव्य घटनांनी संपूर्ण मानवजातीचा, किंबहुना या संपूर्ण ब्रह्मांडाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. साक्षात सृष्टीचा आरंभ, भगवान परशुरामांचा थरकाप उडवणारा क्रोध, महाभारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या महाकाव्याची सुरुवात आणि एका गरीब सुदाम्याचे अश्रू, हे सर्व एकाच दिवशी का घडलं असेल? अक्षय्य या शब्दाचा नेमका आणि खरा अर्थ काय आहे, ज्या अर्थाने साक्षात देवांनाही भुरळ घातली आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण उलगडणार आहोत अक्षय तृतीयेचा असा एक दिव्य आणि रहस्यमयी इतिहास, जो तुम्हाला आजवर कोणत्याही शाळेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ऐकायला मिळाला नसेल. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की ही अद्भुत कथा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा शेवट तुमचा या जगाकडे, पैशाकडे आणि स्वतःच्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे आणि कायमचा बदलून टाकेल. तुमच्या सर्व मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या समाजातील जास्तीत जास्त लोकांना या अत्यंत पवित्र दिवसाचे खरे आणि मूळ महत्त्व समजेल. अशाच अत्यंत आकर्षक, पौराणिक, रहस्यमयी आणि तुमच्या ज्ञानात भर घालणाऱ्या नवनवीन कथा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या अक्षय तृतीयेच्या खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या या अद्भुत प्रवासाची सुरुवात होते ती थेट या सृष्टीच्या आणि ब्रह्मांडाच्या निर्मितीपासून. अक्षय्य हा शब्द मुळात दोन शब्दांच्या संयोगातून बनलेला आहे. अ म्हणजे नाही आणि क्षय म्हणजे नाश पावणे, संपणे किंवा कमी होणे. म्हणजेच या जगात असं काहीतरी जे कधीच संपत नाही, ज्याचा कोणत्याही काळात नाश होत नाही, जे काळाच्या बंधनांच्या पलीकडे आहे आणि जे पूर्णपणे अनंत आहे, ते म्हणजे अक्षय्य. हिंदू पंचांगानुसार आणि आपल्या धर्मशास्त्रानुसार हा परमपवित्र दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. पण या एका विशिष्ट दिवसात असं काय वेगळं आणि विशेष आहे? आपल्या अत्यंत प्राचीन आणि पवित्र अशा पौराणिक ग्रंथांनुसार हे जे काळाचे चक्र आहे, ज्याला आपण कालचक्र म्हणतो, ते 4 मुख्य युगांमध्ये विभागलेलं आहे: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तुम्हाला हे ऐकून प्रचंड आश्चर्य वाटेल, पण या ब्रह्मांडाचा पूर्ण तळ आणि मूळ बदलणाऱ्या 2 अत्यंत महान आणि पवित्र युगांची सुरुवात याच दिवशी झाली होती. म्हणजेच सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ याच अक्षय तृतीयेच्या दिवशी झाला होता. याचाच अर्थ असा की ही एक अशी अद्वितीय कॉस्मिक खिडकी आहे. हा एक असा वैश्विक क्षण आहे जिथे कोट्यावधी वर्षांच्या एका नवीन आणि भव्य प्रवासाची सुरुवात होते. शास्त्र असे सांगते की या विशिष्ट दिवशी संपूर्ण निसर्गात आणि ब्रह्मांडात
एक अशी सकारात्मक आणि दैवी ऊर्जा असते जी तुम्ही केलेल्या कोणत्याही कार्याला अनंत काळापर्यंत टिकवून ठेवण्याची ताकद बाळगते. म्हणूनच या एका दिवशी तुम्ही केलेलं अन्नदान, केलेला नामजप, केलेली कोणतीही साधना, तपश्चर्या आणि मिळवलेलं पुण्य हे तुमच्या जीवनातून कधीही संपत नाही. ते जन्मोजन्मी तुमच्या सोबत राहतं. पण मित्रांनो, ही तर फक्त एक सुरुवात आहे. यानंतर या त्रिशंकू जगात ज्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना घडल्या, त्या एकापेक्षा एक भयंकर, सुंदर आणि महान होत्या. तुम्ही सर्वांनी ही कथा नक्कीच ऐकली असेल की परमपवित्र गंगा नदी साक्षात स्वर्गातून या पृथ्वीतलावर आली. पण ती नेमकी कधी, का आणि कशी आली, हे भव्य दृश्य एकदा आपल्या कल्पनेत आणून पहा. राजा भगीरथ, ज्यांचे 60,000 पूर्वज कपिल मुनींच्या एका भयंकर शापामुळे एका क्षणात जळून भस्म झाले होते, त्या पूर्वजांच्या तडफडणाऱ्या आत्म्यांना मुक्ती आणि शांती मिळवून देण्यासाठी स्वर्गातून वाहणारी पवित्र आणि दिव्य गंगा या मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर आणणे हा एक आणि एकमेव मार्ग उरला होता. या भगीरथाने ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि वादळाची कोणतीही पर्वा न करता अन्नपाण्याचा त्याग करून अनेक वर्ष अत्यंत कठोर आणि अंगाचा थरकाप उडवणारी तपश्चर्या केली. पण अडचण अशी होती की गंगा देवीला आपले ते स्वर्गातील अढळ स्थान सोडून या मृत्यूलोकात, या पृथ्वीवर येणे अजिबात मान्य नव्हते. जेव्हा तिला खाली येण्याची आज्ञा मिळाली, तेव्हा तिचा तो प्रचंड वेग, तिचा तो रौद्र अवतार आणि पाण्याचा तो महाकाय लोंढा एवढा भयंकर होता की जर ती तशीच थेट स्वर्गातून पृथ्वीवर कोसळली असती, तर तिच्या त्या प्रचंड आघाताने पृथ्वीचा थेट दुभंगून भेद झाला असता आणि ती थेट रसातळाला म्हणजेच पाताळात निघून गेली असती. संपूर्ण मानवजातीचा, पशुपक्ष्यांचा आणि सृष्टीचा विनाश अगदी अटळ होता. हे प्रलयंकारी संकट पाहून राजा भगीरथाने साक्षात कैलासपती भगवान शंकरांना साकडे घातले, त्यांची करुणा भागली आणि मग त्या प्रलयंकारी आणि थरकाप उडवणाऱ्या क्षणी कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या साक्षात महादेवांनी आपले डोळे उघडले. त्यांनी उभे राहून आपल्या डोक्यावरील जटा मोकळ्या केल्या. स्वर्गातून अतिशय वेगाने आणि गर्जना करत येणारा गंगेचा तो प्रचंड, रौद्र आणि प्रलयंकारी पाण्याचा प्रवाह भगवान शंकरांच्या त्या अथांग जटेमध्ये पूर्णपणे अडकून गेला, तिथेच गुंतून पडला. गंगेचा तो अफाट अहंकार त्या एका क्षणात गळून पडला आणि त्यानंतर शंकरांच्या जटेतून एका अत्यंत छोट्या, अतिशय शांत, शीतल आणि परमपवित्र अशा धारेच्या रूपात गंगा माता या पृथ्वीवर अवतीर्ण झाली. आणि मित्रांनो, तो परम मंगल आणि पवित्र दिवस दुसरा तिसरा कोणताही नसून ती होती अक्षय्य तृतीया. विचार करा, जे पाणी आपण आज पितो, ज्या पवित्र नदीला आपण आपली गंगा माता म्हणून अत्यंत भक्तिभावाने पूजतो, जिच्या एका स्नानाने माणसाची सर्व पापे धुतली जातात अशी आपली श्रद्धा आहे, त्या गंगेचा या पृथ्वीवरील पहिला आणि अत्यंत पवित्र स्पर्श याच दिवशी झाला होता. पहा मित्रांनो, या एका दिवसाची वैश्विक ताकद किती प्रचंड आणि अथांग आहे. पण थांबा, स्वर्गातून फक्त गंगा माताच या पृथ्वीवर आली नाही. याच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या पृथ्वीवर एका अशा क्रोधी, तेजस्वी आणि महान अवताराने जन्म घेतला, ज्याने पुढे जाऊन एकट्याच्या जीवावर तब्बल 21 वेळा या पृथ्वीवरील जुलमी आणि अहंकारी राजांचा समूळ नाश केला आणि पृथ्वी निक्षत्रिय केली. ते म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचे 6वे आणि अतिशय उग्र अवतार, चिरंजीवी भगवान परशुराम. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रदोष काळात माता रेणुका आणि महान ऋषी जमदग्नी यांच्या पोटी या अत्यंत तेजस्वी आणि महान योद्ध्याचा जन्म झाला. तो एक असा भयानक काळ होता जेव्हा या समाजातील अनेक क्षत्रिय राजे अत्यंत उन्मत्त, अहंकारी आणि अत्याचारी झाले होते. प्रजेवर अमानुष अत्याचार केले जात होते.
राजसत्ता ही धर्माचा, सत्याचा आणि न्यायाचा नाश करत होती. असे नेहमीच म्हटले जाते की निसर्ग आणि परमेश्वर स्वतः या विश्वाचा समतोल टिकून ठेवतो. जेव्हा जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा तेव्हा भगवंत अवतार घेतात. त्या सर्व अहंकारी आणि जुलमी राजांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा एकदा नव्याने स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी एका साध्या ब्राह्मण कुळात जन्म घेतला. परशुराम हे काही कोणत्याही सामान्य शस्त्राने लढणारे सामान्य योद्धे नव्हते. त्यांचे मुख्य आणि सर्वात लाडके शस्त्र होते परशु, म्हणजेच एक अतिशय तीक्ष्ण आणि भयंकर फरशी किंवा कुऱ्हाड, जी त्यांना साक्षात महादेवांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन वरदान म्हणून दिली होती. जेव्हा सहस्रार्जुनाने आपल्या सत्तेच्या आणि सैन्याच्या मदांधतेत त्यांच्या वडिलांचा म्हणजेच ऋषी जमदग्नींचा अत्यंत क्रूरपणे वध केला आणि त्यांच्या आश्रमातील पवित्र कामधेनू गाय बळजबरीने हिरावून नेली, तेव्हा भगवान परशुरामांचा तो सात्विक क्रोध आकाशाला भिडला. त्यांनी फक्त त्या एका सहस्रार्जुनाचाच वध केला नाही, तर संपूर्ण पृथ्वीवर जिथे जिथे असे अत्याचारी, पापी आणि प्रजेला छळणारे राजे होते, त्या सर्वांचा 21 वेळा शोध घेऊन समूळ नाश केला. भगवान परशुराम हे आपल्या हिंदू धर्मातील 7 चिरंजीवांपैकी एक मानले जातात. चिरंजीवी म्हणजेच ज्यांना मृत्यू नाही. ते आजही या पृथ्वीवर सदेह जिवंत आहेत आणि महेंद्रगिरी पर्वतावर अत्यंत गुप्तपणे घोर तपश्चर्या करत आहेत, अशी आपल्या सर्वांची अत्यंत दृढ मान्यता आहे. त्यांच्या जन्माचा हा अत्यंत मंगल दिवस म्हणजेच अक्षय्य तृतीया आपल्याला एक अत्यंत मोठा धडा शिकवून जातो की अन्याय पाहणे आणि तो मुकाट्याने सहन करणे हे महापाप आहे. अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवणे, दुर्बलांचे रक्षण करणे आणि धर्माची, सत्याची स्थापना करणे हे प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य आहे. भगवान परशुरामांचा तो महाभयंकर क्रोध हा कोणत्याही विनाशासाठी किंवा स्वार्थासाठी नव्हता, तर तो एक नवीन आणि सुंदर नवनिर्मितीसाठी होता. एका स्वच्छ आणि धर्मनिष्ठ समाजाच्या स्थापनेसाठी होता. आतापर्यंत आपण साक्षात देवांच्या, त्यांच्या अवतारांच्या आणि त्यांच्या भयंकर युद्धाच्या रोमहर्षक कथा ऐकल्या. पण आता आपण वळूया एका अशा महान आणि अफाट ग्रंथाकडे, ज्याने या संपूर्ण जगाला जगण्याची, नीतीची आणि धर्माची शिकवण दिली. आपण सर्वांनी हे नक्कीच ऐकले आहे की महाभारत हे या संपूर्ण जगातील सर्वात मोठे, सर्वात गुंतागुंतीचे आणि सर्वात महान महाकाव्य आहे. मानवी जीवनातील अशी कोणतीही भावना, असा कोणताही प्रसंग आणि अशी कोणतीही नीती नाही जी या महाभारतात आढळत नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का की हे एवढे प्रचंड मोठे महाकाव्य प्रत्यक्ष लिहिण्याची सुरुवात नेमकी कधी आणि कोणत्या मुहूर्तावर झाली होती? होय मित्रांनो, ती सुरुवात याच अक्षय्य तृतीयेच्या अत्यंत शुभ मुहूर्तावर झाली होती. हिमालयाच्या एका अत्यंत शांत आणि अंधाऱ्या गुहेमध्ये महर्षी वेदव्यासांच्या अथांग मनात महाभारताची ही संपूर्ण कथा अत्यंत वेगाने आकार घेत होती. पण ही कथा एवढी अवाढव्य, एवढी प्रचंड, एवढी गुंतागुंतीची आणि शब्दांच्या पलीकडची होती की जगातील कोणताही सामान्य मनुष्य किंवा सामान्य लेखक ती लिहून काढूच शकत नव्हता. महर्षी व्यासांना एका अशा अद्वितीय लेखकाची नितांत गरज होती, ज्याची बुद्धी साक्षात अनंत असेल, ज्याला शब्दांचे आणि ज्ञानाचे संपूर्ण आकलन असेल. या विचाराने महर्षी व्यासांनी थेट साक्षात बुद्धीची देवता भगवान श्री गणेशांना या कार्यासाठी साकडे घातले आणि त्यांना विनंती केली. भगवान गणपती बाप्पा हे महान कार्य करण्यासाठी लगेचच तयार झाले. पण अत्यंत हुशार असलेल्या गणपतीने महर्षी व्यासांसमोर एक अतिशय कठीण अट ठेवली. गणपती बाप्पा हसून म्हणाले, हे महर्षी, मी हे महाकाव्य लिहायला नक्कीच सुरुवात करेल, पण माझी अट अशी आहे की जर तुम्ही मला ही कथा सांगताना मध्येच क्षणभर जरी थांबलात किंवा अडखळलात
तर मी माझी ही लेखणी त्याच क्षणी तिथेच खाली ठेवून देईल आणि तिथून कायमचा निघून जाईल. हे एक अत्यंत मोठे आणि अचाट आव्हान होते. महर्षी व्यासांनी ही अवघड अट हसत हसत मान्य केली. पण त्यांनीही आपल्या बुद्धीचा वापर करून गणपतीसमोर एक प्रतिविनंती ठेवली. व्यास म्हणाले, हे प्रभू, मला तुमची अट पूर्णपणे मान्य आहे. पण मी जो श्लोक उच्चारेल त्याचा संपूर्ण अर्थ आणि भावार्थ समजून घेतल्याशिवाय तुम्ही तो श्लोक कागदावर अजिबात लिहू नये. भगवान गणपतीने व्यासांची ही अट आनंदाने मान्य केली आणि त्याला होकार दिला. आणि मग अशा प्रकारे याच अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय दिवशी या दोन महान बुद्धिमंतांचा, ज्ञानाचा आणि भक्तीचा एक अत्यंत अद्भुत आणि रंजक खेळ सुरू झाला. कथा सांगण्याचा आणि लिहिण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अचानक वेगाने लिहिता लिहिता भगवान गणपती बाप्पांची लेखणीच मोडून दोन तुकडे होऊन खाली पडली. पण अटीनुसार त्यांना क्षणभरही थांबता येणार नव्हते आणि कथा अपूर्ण सोडणे तर त्यांच्या स्वभावातच नव्हते. म्हणून कसलाही विचार न करता एका क्षणार्धात गणपतीने आपला स्वतःचा एक दात स्वतःच्या हाताने मोडून काढला आणि त्या मोडलेल्या दाताचीच लेखणी बनवून ती महान कथा अत्यंत वेगाने पुढे लिहिणे चालूच ठेवले. एका महान कार्यासाठी स्वतःला वेदना देण्याच्या या कृतीमुळेच भगवान गणेशाला एकदंत असे सुद्धा अत्यंत आदराने म्हटले जाते. मित्रांनो, अक्षय्य तृतीयेचा हा अत्यंत पवित्र दिवस हा कोणत्याही नवीन ज्ञानाची, विद्येची आणि शिकण्याची सुरुवात करण्यासाठी या जगात सर्वोत्तम मानला जातो. ज्या कोणत्याही व्यक्तीने आजच्या दिवशी विद्येची, ज्ञानाची आणि कलेची खऱ्या मनाने आराधना केली, त्या व्यक्तीचे ज्ञान कधीही क्षय पावत नाही. म्हणजेच ते ज्ञान कधीही संपत नाही, ते नेहमी वाढतच राहते. मित्रांनो, आता मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती कथा ऐकून आणि त्यातील भावार्थ समजून घेऊन तुमचे डोळे पाणावल्याशिवाय आणि मन भरून आल्याशिवाय अजिबात राहणार नाही. ही कथा आहे एका अत्यंत गरीब, लाचार पण निष्पाप मित्राची आणि त्याच्यासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणाऱ्या एका देव बनलेल्या मित्राची. आजची ही आधुनिक दुनिया, ज्यामध्ये मैत्रीचा खरा अर्थ लोक विसरत चालले आहेत, जिथे मैत्रीतही स्वार्थ पाहिला जातो, तिथे ही अक्षय्य तृतीया आपल्याला मैत्रीचा अत्यंत शुद्ध आणि खरा अर्थ शिकून जाते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा गरीब मित्र सुदामा यांची ही अद्भुत मैत्री या जगात कोणाला माहीत नाही. पण त्या अत्यंत पवित्र आणि निखळ मैत्रीचे ते एक दिव्य आणि अश्रू आणणारे मिलन याच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खऱ्या अर्थाने पूर्ण झाले होते. सुदामा, जो एक अत्यंत विद्वान पण नशिबाने अत्यंत गरीब असलेला ब्राह्मण होता, तो आणि त्याचे कुटुंब अत्यंत भयंकर दारिद्र्य आणि रोजच्या उपासमारीचा सामना करत होते. त्याच्या घरी त्याच्या लहान आणि निष्पाप मुलांना खायला अन्नाचा एक छोटासा कणही शिल्लक नव्हता. आपल्या भुकेल्या मुलांची अवस्था आणि आपल्या पत्नीचे वाहणारे अश्रू पाहून अत्यंत दुःखी अंतःकरणाने सुदामा आपले बालपणीचे जिवलग मित्र, साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आणि त्यांच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आपल्या घरून पायी पायी निघाला. जेव्हा अनेक दिवसांच्या अत्यंत खडतर प्रवासानंतर तो द्वारकेच्या त्या सुवर्ण नगरीच्या बाहेर पोहोचला, तेव्हा तो तिथली ती अफाट संपत्ती आणि भव्यता पाहून अक्षरशः भांबावून गेला आणि घाबरून गेला. अंगावर अत्यंत जीर्ण झालेले आणि ठिकठिकाणी फाटलेले कपडे, पायात साधी चप्पलही नाही, काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झालेले पाय आणि उपासमारीने पूर्णपणे हाडाचा सापळा झालेले शरीर, अशा अत्यंत दयनीय अवस्थेत तो राजमहालाच्या भव्य आणि सोन्याच्या दाराबाहेर उभा राहून तिथल्या द्वारपालांना अत्यंत नम्रपणे सांगत होता की आज जाऊन तुमच्या राजाला सांगा की तुमचा बालपणीचा मित्र सुदामा तुम्हाला भेटायला आला आहे. जेव्हा त्या द्वारपालांनी आणि सेनापतींनी त्याची ती भिकार अशी अवस्था पाहिली,
तेव्हा त्यांनी त्याची अत्यंत वाईट पद्धतीने थट्टा उडवली आणि त्याला हाकलून देण्याचा प्रयत्न केला. पण कुठून तरी ही बातमी थेट महालाच्या आत भगवान श्रीकृष्णाच्या कानावर गेली. आणि मित्रांनो, जेव्हा त्या त्रैलोक्याच्या नाथाला, कृष्णाला हे समजले की माझा लाडका मित्र सुदामा दारात आला आहे, तेव्हा तो कोटी ब्रह्मांडाचा महान राजा आपली ती पूर्ण द्वारका नगरी, आपले ते रत्नजडित सिंहासन सोडून आणि स्वतःच्या पायात साधी चप्पलही न घालता, आपले डोळे भरून अश्रू गाळत थेट महालाच्या बाहेर धावत आणि पळत सुटला. ज्या कृष्णाच्या एका दर्शनासाठी लोक आयुष्यभर तपश्चर्या करतात, तो कृष्ण एका गरीब मित्रासाठी वेड्यासारखा पळत होता. कृष्णाने बाहेर येऊन थेट सुदाम्याला अत्यंत घट्ट मिठी मारली. दोन मित्रांच्या भेटीचे ते अत्यंत भावूक आणि अद्भुत दृश्य पाहून साक्षात देवलोकातील देवांचेही डोळे पाणावले आणि तेही अत्यंत भावूक झाले. त्यानंतर भगवान कृष्णाने अत्यंत आदराने आणि प्रेमाने सुदाम्याला स्वतःचा हात धरून आत राजमहालात नेले. त्याला आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवले आणि एका सोन्याच्या ताटात त्याचे ते रक्तबंबाळ झालेले पाय ठेवून स्वतः भगवान श्रीकृष्णाने आपल्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अखंड अश्रूंनी आपल्या त्या गरीब मित्राचे पाय धुतले. सुदाम्याला आता अत्यंत लाज वाटत होती की मी एवढ्या मोठ्या सोन्याच्या राजासाठी, द्वारकाधीशासाठी भेट म्हणून माझ्या एका जुन्या आणि फाटक्या कपड्यात बांधून फक्त थोडेसे सुके पोहे आणले आहेत. तो ती पोह्यांची छोटीशी पुरचुंडी कृष्णाच्या नजरेपासून अत्यंत भीतीने लपवण्याचा प्रयत्न करत होता. पण सर्व काही जाणणाऱ्या भगवान कृष्णाने सुदाम्याच्या हातातून ती पोह्याची पुरचुंडी अत्यंत प्रेमाने आणि हट्टाने ओरबाडून स्वतःकडे घेतली आणि त्यातील ते सुके आणि कच्चे पोहे साक्षात भगवंत अत्यंत आवडीने आणि चवीने खाऊ लागले. मित्रांनो, कृष्णाने त्या पोह्यांचा पहिला घास खाल्ला आणि एका क्षणार्धात त्यांनी सुदाम्याचे जन्मोजन्मीचे भयंकर दारिद्र्य कायमचे नष्ट करून टाकले. सुदाम्याने आपल्या घरून निघताना कृष्णाकडे आपल्या कुटुंबासाठी काहीतरी धनसंपत्ती मागायची खूप मोठी अपेक्षा ठेवली होती. पण प्रत्यक्ष कृष्णाला पाहिल्यानंतर आणि त्याचे ते अथांग प्रेम अनुभवल्यानंतर तो सुदामा एवढा निष्पाप आणि भारावलेला होता की त्याने स्वतःच्या तोंडून कृष्णाकडे चुकूनही काहीही मागितले नाही. तो अत्यंत समाधानाने रिकाम्या हातानेच आपल्या गावाकडे परत निघाला. पण तरीही जेव्हा तो अनेक दिवसांनी चालत चालत परत आपल्या गावी आणि आपल्या झोपडीपाशी पोहोचला, तेव्हा त्याला तिथे आपली ती मोडकळीस आलेली झोपडी दिसलीच नाही. त्या मोडक्या झोपडीच्या जागेवर प्रत्यक्ष द्वारकेसारखाच एक अत्यंत भव्य आणि सोन्याचा महाल दिमाखात उभा होता. त्याची पत्नी आणि मुले राजेशाही कपडे घालून अत्यंत आनंदात उभी होती. अक्षय्य तृतीयेच्या याच परममंगल दिवशी भगवान कृष्णाने न मागता आपल्या जिवलग मित्राला अक्षय्य संपत्ती आणि कधीही न संपणारे वैभव अत्यंत प्रेमाने भेट दिले होते. म्हणूनच मित्रांनो, आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की याच दिवशी अत्यंत गरीब लोकांना, निराधार लोकांना आणि भुकेल्या गरजूंना जर तुम्ही मनापासून काहीही दान दिले, तर ते दान थेट साक्षात भगवंताच्या चरणी जाऊन पोचते आणि भगवंत तेच दान तुम्हाला अनंतपटीने आणि अक्षय्य स्वरूपात परत तुमच्या झोळीत आणून टाकतात. आता आपण पुढे जाऊया आणि जाणून घेऊया अक्षय्य पात्र या अत्यंत अद्भुत आणि चमत्कारी गोष्टीबद्दल. मित्रांनो, आपण आपल्या जीवनात अक्षय्य पात्र हे नाव कधी ना कधी नक्कीच ऐकले असेल. ही एक अत्यंत रंजक कथाही याच दिवसाशी अत्यंत घट्ट जोडलेली आहे. महाभारत काळामध्ये जेव्हा कौरवांनी द्यूतात पांडवांचा पराभव केला आणि त्यानंतर जेव्हा सर्व पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी अत्यंत हलाखीचा आणि कठीण असा वनवास जंगलात भोगत होते, तेव्हा एके दिवशी त्यांच्या त्या साध्या कुटीवर अत्यंत रागीट आणि कडक स्वभावाचे दुर्वास ऋषी आपल्या हजारो शिष्यांसह अचानक पाहुणे म्हणून आले. त्यांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितले की आम्ही सर्वजण नदीवर स्नान करून येतो आणि मग आम्हाला अत्यंत भूक लागली असल्याने
आम्ही तुझ्याकडे भोजनासाठी बसू. हे ऐकून द्रौपदी अत्यंत भयानक चिंतेत पडली आणि घाबरून गेली, कारण त्या दिवशीचे त्यांचे जेवण आधीच पूर्ण झाले होते आणि तिच्या स्वयंपाकघरात आता त्या आलेल्या ऋषींना आणि त्यांच्या हजारो शिष्यांना जेवण देण्यासाठी अन्नाचा एकही दाणा शिल्लक उरलेला नव्हता. दुर्वास ऋषींचा राग संपूर्ण जगाला माहीत होता. जर त्यांना वेळेवर आणि पोटभर अन्न मिळाले नाही, तर ते एका क्षणात पांडवांना भयंकर शाप देऊन भस्म करून टाकतील. ही भीती द्रौपदीला सतावत होती. कोणताही मार्ग न दिसल्याने तिने एकांतात डोळे मिटले आणि अत्यंत व्याकुळ होऊन आपला सखा आणि तारणहार भगवान श्रीकृष्णाचा मोठ्याने धावा केला. आपल्या भक्ताची हाक ऐकून भगवान श्रीकृष्ण तिथे लगेचच अत्यंत गुप्त रूपात प्रगट झाले. त्यांनी द्रौपदीला शांत केले आणि तिला साक्षात भगवान सूर्यदेवांची अत्यंत भक्तीने आराधना करण्यास सांगितले. द्रौपदीच्या त्या शुद्ध आणि निर्मळ प्रार्थनेने भगवान सूर्यदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वतः प्रकट होऊन द्रौपदीला एका अत्यंत तेजस्वी प्रकाशाने भरलेले एक दिव्य आणि चमत्कारी भांडे दिले. सूर्यदेव म्हणाले की, हे पुत्री, या भांड्यातून तू कितीही अन्न बाहेर काढलेस तरीही त्यातील अन्न कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत संपणार नाही. जोपर्यंत तू स्वतः जेवण करून तृप्त होत नाहीस, तोपर्यंत हे भांडे सर्वांची भूक भागवेल. या अतिशय दिव्य आणि चमत्कारी भांड्यालाच संपूर्ण जगात अक्षय्य पात्र म्हणून अत्यंत आदराने ओळखले जाते. याच एका अक्षय्य पात्राच्या जीवावर आणि कृपेवर पांडवांनी त्यांच्या त्या खडतर वनवासातही दररोज हजारो लोकांना, गरिबांना आणि ऋषीमुनींना अत्यंत प्रेमाने पोटभर अन्नदान केले. हेच ते महान अक्षय्य पात्र जे याच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मानवाला आणि या मृत्यूलोकाला प्राप्त झाले होते. आणि याच दिवशी घडलेली अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण अजिबात विसरता कामा नये. याच अत्यंत शुभ दिवशी साक्षात कैलासवासिनी माता पार्वतीने संपूर्ण जगाची भूक भागवण्यासाठी अन्नपूर्णा देवीचा अत्यंत मंगल आणि पवित्र अवतार घेतला होता. या संपूर्ण जगाला, त्यातील प्रत्येक जीवाला, पशुपक्ष्यांना आणि माणसांना अन्न पुरवण्याची आणि त्यांचे पोषण करण्याची अत्यंत मोठी जबाबदारी माता अन्नपूर्णेने अत्यंत प्रेमाने आपल्या खांद्यावर घेतली होती. हे सर्व जग पाहण्यासाठी साक्षात भगवान शंकरांनी स्वतः एका सामान्य भिक्षेकराच्या रूपात जाऊन माता अन्नपूर्णेकडून भिक्षा म्हणून अन्न मागून घेतले होते. साक्षात महादेवाने भिक्षा मागितली. हे फक्त या संपूर्ण जगाला हेच दाखवून देण्यासाठी आणि पटवून देण्यासाठी होते की या अथांग ब्रह्मांडातील सर्वात श्रेष्ठ, सर्वात मोठे आणि सर्वात पवित्र दान जर कोणते असेल तर ते फक्त आणि फक्त अन्नदान हेच आहे. त्यामुळे मित्रांनो, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बाजारात जाऊन सोने खरेदी करणे जितके महत्त्वाचे मानले जाते, त्याहून 100 पटीने जास्त, किंबहुना 1000 पटीने जास्त महत्त्वाचे आणि पुण्यवान काम जर कोणते असेल तर ते म्हणजे अन्नदान आणि तहानलेल्यांना जलदान करणे. मित्रांनो, आता आपण या कथेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आतापर्यंत मी तुम्हाला ज्या सर्व अत्यंत गूढ, रहस्यमयी आणि महान कथा अत्यंत विस्ताराने सांगितल्या, त्या सर्वांचा अर्थ समजून घेतल्यावर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट नक्कीच मनापासून समजली असेल आणि उमगली असेल. अक्षय तृतीया हा दिवस फक्त आणि फक्त एखाद्या सोनाराच्या चकचकीत दुकानात जाऊन तिथे आपले पैसे गुंतवण्याचा आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याचा दिवस अजिबात नाही आहे. सोने खरेदी करणे हे फक्त आणि फक्त एका समृद्धीचे आणि मांगल्याचे एक अत्यंत छोटे प्रतीक आहे. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर खरी समृद्धी आणि संपत्ती नेमकी कशात आहे? खरी समृद्धी आणि संपत्ती दडलेली आहे ती भगीरथासारख्या अत्यंत कठीण आणि दृढ निश्चयात, ज्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
खरी समृद्धी आहे ती भगवान परशुरामांसारख्या अन्यायाविरुद्ध आणि जुलमाविरुद्ध अजिबात न घाबरता आपला आवाज उठवण्यात आणि दुर्बलांचे रक्षण करण्यात. या जगातील सर्वात मोठी आणि खरी संपत्ती जर कोणती असेल तर ती आहे भगवान श्रीकृष्ण आणि एका गरीब सुदाम्याच्या त्या अत्यंत निष्पाप, निस्वार्थी आणि निर्मळ मैत्रीत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कलियुगातील सर्वात श्रेष्ठ आणि खरे दान कोणते असेल तर ते आहे कोणत्याही भुकेलेल्याला केलेले अन्नदान, जे प्रत्यक्ष माता अन्नपूर्णेने आपल्याला स्वतःच्या कृतीतून शिकवले आहे. अक्षय या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ म्हणजे जे कधीही संपत नाही आणि ज्याचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे या दिवशी सोने खरेदी करू शकत नसाल, तर मनात कोणतीही शंका, दुःख किंवा चिंता अजिबात करू नका. त्या सोन्याच्या तुकड्यापेक्षा एक खूप मोठे आणि पुण्यवान काम तुम्ही नक्कीच करू शकता. आजच्या दिवशी आपल्या परिसरातील एखाद्या अत्यंत गरीब, गरजू आणि भुकेलेल्या माणसाला शोधा आणि त्याला अत्यंत प्रेमाने आणि आदराने पोटभर जेवण खाऊ घाला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे तहानलेल्या पशु आणि पक्ष्यांसाठी आपल्या घराच्या गच्चीवर किंवा अंगणात एका भांड्यात थंड आणि स्वच्छ पाणी पिण्यासाठी ठेवा. त्यांच्या खाण्यासाठी थोडे धान्याचे दाणे टाका. जेव्हा ते मुके प्राणी आणि ते भुकेले जीव पाणी पिऊन आणि अन्न खाऊन तृप्त होतील, तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून जो एक मूक आशीर्वाद तुमच्यासाठी निघेल, तो आशीर्वाद, ते पुण्य आणि ते अथांग समाधान हे बाजारात मिळणाऱ्या कशाही आणि कितीही किलो सोन्याहून, हिऱ्याहून आणि मोत्याहून लाख पटीने जास्त मौल्यवान आणि किमती असेल. आणि माझा विश्वास ठेवा, तेच खरे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी आणि अक्षय्य राहतील. हेच या महान अक्षय्य तृतीयेचे अत्यंत खरे आणि सत्य स्वरूप आहे. मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या या अत्यंत अद्वितीय, रंजक आणि डोळे उघडणाऱ्या कथा तुम्हाला ऐकायला कशा वाटल्या? या मी सांगितलेल्या सर्व कथांपैकी तुम्हाला स्वतःला आधी कोणती कथा माहीत होती आणि आज कोणती नवीन कथा ऐकून तुम्हाला खऱ्या अर्थाने खूप आश्चर्य वाटले, हे मला खाली कमेंट करून नक्की आणि आवर्जून सांगा. आजच्या या अत्यंत मंगलमय दिवशी या कमेंट बॉक्समध्ये जय माता अन्नपूर्णा किंवा जय श्रीकृष्ण असे अत्यंत भक्तिभावाने लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि यातून तुम्हाला खरोखरच काहीतरी अत्यंत नवीन आणि चांगले शिकायला मिळाले असेल, तर ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची माहिती फक्त तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवू नका. तुमच्या सर्व मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या समाजातील जास्तीत जास्त लोकांना या अत्यंत पवित्र दिवसाचे खरे आणि मूळ महत्त्व समजेल. अशाच अत्यंत आकर्षक, पौराणिक, रहस्यमयी आणि तुमच्या ज्ञानात भर घालणाऱ्या नवनवीन कथा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या लाडक्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला या अक्षय तृतीयेच्या खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा. माता अन्नपूर्णा आणि भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि अक्षय्य अशी समृद्धी घेऊन येवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत नवीन, रंजक आणि रहस्यमयी कथेसोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.